नमस्कार, मी रवींद्र माने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी धाराशिव। आज आपण उपळा तालुका धाराशिव या गावामध्ये आहोत आणि आपल्यासोबत आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी श्री कीर्ती किरण पुजार साहेब आहेत। त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी रोहयो धरमकर साहेब आहेत, उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी। महत्त्वाचं म्हणजे उपळा गावातील सर्व ग्रामस्थांनी सरपंच या ठिकाणी आहेत। आपण या ठिकाणी जलतारा हा जो काही नवीन प्रकल्प आलेला आहे, श्री पुरुषोत्तम वाळ यांनी इन्व्हेंट केलेला आहे, तो पाहण्यासाठी आलो होतो। तर आपण हा जो प्रकल्प पाहतोय तर मुळात आपल्याकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये 603 mm आपला सरासरी पाऊस आहे आणि अशा पावसामध्ये आपल्याला जो रनऑफ म्हणजे शेतामधून पाणी वाहतं पाऊस पडल्यानंतर तो रनऑफ क्रिएट होण्यासाठी फक्त 25 mm पावसाची गरज असते। आपल्याकडे असे रनऑफ बरेच क्रिएट होतात आणि मग आपल्या शेतामध्ये पडलेला पाऊस बाहेर जाऊ नये या उद्देशाने हा जलतारा प्रकल्प आपण या ठिकाणी जिल्ह्यामध्ये करतोय। त्याविषयी माहिती देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आवाहन करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत। मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन करावं। नमस्कार सर्वांना। आज आपण 21 तारीख एप्रिल महिन्यामध्ये आज इथे आपण उपळा गावामध्ये श्री कल्याण कोंडारे शेतकरी बंधू यांच्या शेतामध्ये आपण सगळे इथे उपस्थित आहोत आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण मागच्या काही दिवसापासून आपण जलतारा याची मोहीम घेण्यासाठी आपण नियोजन केलं होतं आणि आजपासून मला वाटतं याच्या जलताराची जी मोहीम आहे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू करतो। आणि जलताराचे जे कॉन्सेप्ट आहे आता जिल्हाधीक्षक कृषी अधिकारी माने साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या जिल्ह्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी अडवणे आणि पाणी जिरवणे या संकल्पनेतून जलताराची मोहीम आपण हाती घेतलेली आहे। याच्यातून जे दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी साचतात त्याच्यातून जे पीक नुकसान होतात ते टाळण्यासाठी आणि पाणी अडवून आणि जिरवून आपलं जे भूजल पातळी वाढवण्यासाठी असा एक मोहीम आपण मोठ्या प्रमाणात आपण हाती घेतलेली आहे। आपण आपल्या जिल्ह्याला प्रत्येक एकरला एक जलतारा असा संकल्पना आपण घेतलेली आहे। त्याप्रमाणे परवा पण आपण सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वन विभाग सर्व अधिकाऱ्यांची आपण आढावा बैठक पण आपण घेतलेली आहे आणि प्रत्येक तालुक्याला आपण उद्दिष्ट दिलेले आहे आणि या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपण MRGS या योजनेचे माध्यमातून मदतीने तुमच्या शेतामध्ये किमान एक जलतारा आपण बांधावी। साधा सोपा स्ट्रक्चर आहे। 5 बाय 5 बाय 6 फूट खोलीची एक शोषखड्डे तुम्हाला बांधायची असते। EGS मध्ये साधारणतः 4,500 ते 5,000 पर्यंत त्याला खर्च येतात आणि बऱ्यापैकी अकुशलचे जे कॉम्पोनंट आहे त्या व्यतिरिक्त जर कोणी शेतकरी तुम्ही स्वतः शोषखड्डे करत असाल तो पण चांगला आहे। आपण 3-4 शेतकरी बांधू जवळचे जे शेत आहे ते सगळे मिळून आपण एखादा JCB तुम्ही स्पॉन्सर करावी, स्वतः आपण शोषखड्डे पण बांधावी। या व्यतिरिक्त आपण आता मोठ्या प्रमाणात गाळमुक्त धरणची काम आपण सुरू केलेली आहे। त्याच्यामध्ये पण आपण जे अशासकीय संस्था आहे, नाम फाउंडेशन आहे, त्यांना पण आपण आवाहन केलेली आहे की त्यांनी पण शेतकरी बांधवांना जलतारा बांधण्यासाठी मदत करावी। हे जे मोहीम आहे आम्हाला नक्कीच खात्री आहे की आपण आपला धाराशिव जिल्हा जलतारा मोहीममध्ये यशस्वीपणे सहभागी होऊन अंमलबजावणी करून एक आदर्श सेट करणार आहे आणि याच्यातून आपला शेतीचे जे उत्पन्न आहे ते नक्कीच वाढतील आणि आपला भूजल जे पातळी आहे ते पण नक्कीच वाढणार आहे। नमस्कार, धन्यवाद। आपल्याकडे आता जूनच्या पहिल्या 15 आठवड्यामध्ये आपल्याकडे पावसाला सुरुवात होते, त्यामुळे आपल्याकडे मे महिना हा एकच महिना आपल्याकडे या कामासाठी आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्यांच्याकडे जॉब कार्ड आहे त्या शेतकरी बांधवांनी आपल्या गावातले कृषी सहाय्यक असतील किंवा ग्रामसेवक असतील यांच्याकडे MRGSमधून हा जलतारा प्रकल्प करण्यासाठी अर्ज करावा आणि ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही अशा शेतकऱ्यांना स्वतःहून एकत्रित येऊन हा जलतारा प्रकल्प आपल्याला करायचा आहे। याच्याशिवाय शासनामार्फतही आपल्याकडे JCB आणि इतर साहित्य उपलब्ध करून देण्याची तरतूद करण्यात येत आहे। तरी परत एकदा माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आणि सर्वांच्या वतीनं मी आवाहन करतो की जास्तीत जास्त जलतारा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये या पुढच्या 1 महिन्यामध्ये करावे। वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।